मालेगावामध्ये टिपू सुलतानाच्या फोटोवरून राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे। उपमहापौर शान-ए-हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात टिपू सुलतानाचा फोटो लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। यावर शिवसेना, भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध नोंदवला। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे। पाहुयात नेमकं काय प्रकरण आहे ते। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। राज्यात टिपू सुलतानावरून वादाचा भडका उडालाय आणि कारण आहे ते म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं वक्तव्य। मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात टिपू सुलतानाचा फोटो लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। हा व्हिडिओ पाहून नागरिक आणि राजकीय पक्षांचे सदस्य चर्चेत उभे राहिले। यावर प्रतिक्रिया व्यक्त करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नगरसेवक जोरदार हरकत दाखवू लागले। भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तो फोटो हटवण्याची मागणी केली आणि त्या संदर्भात निषेध नोंदवला। यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन देखील केलं। यावेळी कडक पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता। या मागणीनंतर शहरात राजकीय चर्चा रंगली। फक्त शिवसेनेपुरतेच नाही तर हिंदुत्ववादी संघटनांनी देखील या घटनेवर आक्रमक भूमिका घेतली। या राजकीय तणावानंतर उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतानाचा फोटो काढण्यात आला। मात्र याच वादावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे। पाहुयात हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले ते। टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधी कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या याच वक्तव्यावरून भाजपसह महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली। देवेंद्र फडणवीसांनी हर्षवर्धन सपकाळ यांना चांगलं सुनावलंय। पाहुयात। खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे। टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय आहे। छत्रपती शिवरायांनी सुराज्य तयार केलं, मोगलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त करण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं सामान्य रयतेचं राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते। आणि त्याच वेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही। आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे। आणि अशा पद्धतीनं जर ते बोलत असतील, काँग्रेस पक्षामध्ये थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर काँग्रेस पक्षाने देखील याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी देखील त्यांची भूमिका याच्यावर काय आहे हे सांगितलं पाहिजे। आपल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी सारवासारव केली। आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। काल पत्रकारांनी मला प्रश्न विचारत असताना विचारले की महामानवांचे आणि विशेष करून शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचे जे छायाचित्र आहे, प्रतिमा ज्या आहेत ह्या कार्यालयामध्ये लावण्यात याव्यात अशी मागणी होत आहे। याकडे आपण कसे बघता? या प्रश्नाच्या उत्तरादाखल माझं जे उत्तर होतं ते हे होतं की शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा विचार दिला त्याचाच आदर्श हा टिपू सुलतानने घेतला आणि टिपू सुलताननी तो आदर्श घेऊन इंग्रजांच्या विरोधात ते लढले आणि त्या अनुषंगाने या प्रतिमा ज्या आहेत ह्या सोबत लागण्याच्या अनुषंगानं, समकक्षतेच्या अनुषंगानं माझं हे वक्तव्य केलेलं आहे। मी शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे तो अद्वितीय आहे हे यापूर्वीच सांगितलेलं आहे आणि या माझ्या प्रश्नाला दाबून कुठेतरी जे वक्तव्य चालवण्यात येत आहे हे भारतीय जनता पक्षाचा हा खोडसाळपणा आहे। धचा मा करण्याची भाजपला जुनी सवय असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। भाजपला हिंदू मुस्लिमांमध्ये वाद लावण्याचा रस असल्याचा आरोप देखील हर्षवर्धन सपकाळांनी केला। शिवरायांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही असं शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसने म्हटलंय। मात्र टिपू सुलतानाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी भाजपला चांगलेच प्रश्न विचारलेत। संजय राऊत काय म्हणाले ते पाहुयात। टिपू सुलतान याची छत्रपतीशी तुलना आणि बरोबरी होऊ शकत नाही, याच्याविषयी काय दुमतच नाही। ते कोणी काय बोलत असेल सोडून द्या। टिपू सुलतान हा भारतातला एक राजा होता, म्हैसूरचा। इंग्रजांविरुद्ध लढला, इंग्रजांविरुद्ध लढताना तो मृत्युमुखी पडला। हे सगळं इतिहासामध्ये, ते काय सांगायची गरज नाही।
ते सांगायची गरज आहे का? अजिबात नाही. पण माझा मुद्दा जो आहे तो भरकटवू नका. टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानबरोबर तुम्ही क्रिकेट कसं खेळता, हा माझा मुद्दा आहे. माझा विषय संपला. टिपू सुलतानावरून वाद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अनेकदा अनेक पक्षांच्या नेत्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालंय. आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय. मालेगावात टिपू सुलतान यांच्या छायाचित्रावरून निर्माण झालेला हा वाद आता केवळ महापालिकेपुरता मर्यादित राहिला नसून त्याला राजकीय वळण मिळालंय. सत्ताधारी इस्लाम पार्टी या संवेदनशील मुद्द्यावर आता काय भूमिका घेतं आणि या प्रकरणाला पुढे काय वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.